आवाज मानदेशाचा। म्हसवड येथील क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी शिवन्या निलेश राऊत राहणार मार्डी हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अत्यंत प्रभावी भाषण केले। या भाषणाबद्दल उपस्थित शिक्षक आणि मान्यवरांनी तिला 700 रुपयांचे रोख बक्षीस दिले। शिक्षिका पूनम जाधव यांनी बक्षिसाचे काय करणार असे विचारले असता शिवन्याने काही दिवसांपूर्वी अपघात झालेल्या आपल्या वडिलांच्या उपचारासाठी ही रक्कम देणार असल्याचं भावनिक उत्तर दिले। तिच्या या शब्दांनी उपस्थित सर्वांना गहिवरून आले। ही घटना शिक्षकांनी संस्थान अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर आणि मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांना सांगितल्यानंतर संपूर्ण क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात मदतीचे आवाहन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून तर शिक्षक आणि पालकांनीही स्वइच्छेने मदत करून एकूण 30,000 रुपये जमा केले। ही रक्कम संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांच्या हस्ते मार्डी येथील त्यांच्या घरी जाऊन अपघातग्रस्त निलेश राऊत यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे यांनी संकुलाने दाखवलेल्या दातृत्वाबद्दल समाधान व्यक्त केले। प्राचार्य विठ्ठल लवटे, प्राचार्य विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल माने यांचे सहकार्य लाभले। मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, पूनम कोकणी, पूनम जाधव, आलिशा मुल्ला, सचिन बाबर, महावीर झिमल, सुहास भिवरे, विद्यार्थी प्रतिनिधी, शिवन्याचे कुटुंबीय आणि मार्डी ग्रामस्थ उपस्थित होते। चिमुकल्या शिवन्याच्या संवेदनशीलतेतून उभा राहिलेला हा उपक्रम समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठरला आहे। मानसौफर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरपुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।